नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील 124 ते 131 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबा राय आपल्या समोर रसपूर्ण शब्दात श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद मांडतायत आणि त्याचबरोबर त्या दोघांच्याही अंतःकरणातले भाव जसेच्या तसे टिपून शब्द ब्रह्माच्या साह्याने आपल्या समोर उघडपणे प्रगट करतायत. त्याचा स्पर्श आपल्या अंतःकरणाला होऊन माऊली जणू काही आपली सुद्धा भक्ती, श्रद्धा, निष्ठा, प्रेम, ज्ञान हे सर्व उत्तरोत्तर वाढत जावं हीच त्या ज्ञानोबारायांची इच्छा आहे. श्रीकृष्णांचं गुणवर्णन करावं का अर्जुनाचं करावं? अर्जुनाचं केलं तर श्रीकृष्णांचंच केलं असं वाटावं, श्रीकृष्णांचं केलं तर अर्जुनाचंच केलं असंही वाटावं. अशा या वर्णनामध्ये ज्ञानोबा राय ज्या उपमा देतात त्या सुद्धा अत्यंत बहारदार. ज्ञानोबा राय म्हणतात, आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी, पिसे आणि न भुलवी तरी तेची काही. अहो, एखाद्या गोष्टीची आवड आहे पण ती आवड पुरवता किंवा करताना लाज वाटते तर ज्ञानोबा राय म्हणतात ती आवडच नाही. एखाद्या गोष्टीचं व्यसन आहे पण ते व्यसन भागवता भागवता क्षीण होतो तर ते व्यसनच नाही. आणि वेड लागलेलं असेल आणि भ्रम होत नाही तर ते वेडच नाही. काय विलक्षण उदाहरणं दिलीत. आवड, व्यसन आणि वेड या 3 गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला स्वतःचा विसरच पडतो. आपण आपल्या स्वतःला विसरून जातो. ज्ञानोबारायांना तेच म्हणायचंय. अर्जुनावरच्या प्रेमामुळे भगवंत आपल्या स्वतःला विसरून जातात आणि तेच प्रेम ज्ञानोबारायांना समोर श्रीकृष्ण अर्जुन संवादात बघायला मिळतंय. म्हणूनी भावार्थू तो ऐसा, अर्जुन मैत्रियेचा कुवासा, की सुखे शृंगारलिया मानसा दर्पणवतो. माऊली हो, थोडक्यात याचा भावार्थ असा आहे की ज्याला मैत्री म्हणतात, ज्याला सख्यत्व म्हणतात, त्या सख्यत्वाचं ठिकाण म्हणजेच हा अर्जुन होय. हे सख्यत्व कुठे राहतं, कोणाच्या रूपाने राहतं तर ज्ञानोबाराय म्हणतात, अहो साक्षात अर्जुनाच्या रूपाने सख्यत्व राहतंय. असा हा अर्जुन आहे. या अर्जुनाची भक्ती कशी आहे? या अर्जुनाची भक्ती कशी आहे तर ज्ञानोबारायांनी जो श्रीकृष्ण सुखाचा उल्लेख केला होता, कृष्ण सुख, श्रीकृष्णांच्या अंतःकरणात जे सुख नांदतंय त्याला कृष्ण सुख म्हटलेलं आहे. ह्या कृष्ण सुखाचा, ज्या मनामध्ये हे कृष्ण सुख नांदतंय त्या कृष्ण सुखाच्या मनाचा अर्जुन हा आरसा आहे. काय ही ज्ञानोबारायांनी कल्पना आपल्या समोर मांडलेली आहे. आज अंतःकरणात आपल्याला जे सुख होतंय ते सुख प्रत्यक्षात मूर्तिमंत एखाद्या व्यक्तीच्या रूपाने बघायला मिळावं, काय तो आनंदाचा सोहळा असेल. अंतःकरणापासून ज्याच्याशी माझं सख्यत्व आहे ते सख्यत्व मूर्तिमंत एखाद्या रूपाने मला समोर बघायला मिळत असेल तर काय त्याच्यात प्रेम आहे. या परी बाप पुण्य पवित्र
जगी भक्ती बीजासी सुक्षेत्र, तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी. अहो अर्जुन खरोखरच अत्यंत भाग्यवान, बाप भाग्यवान, या परी बाप पुण्य पवित्र. भाग्यवान आहे, पुण्यात्मा आहे आणि पवित्र आहे. आणि त्यामुळेच जणू काही जगामध्ये भक्ती नावाचं बीज, भक्तिरूपी बीज जर कुठे पेरायचं असेल तर त्यासाठीच सुक्षेत्र. हे भक्तिरूपी बीज पेरण्यासाठी ज्या प्रकारच्या जमिनीची आवश्यकता आहे ते सुक्षेत्र म्हणजे साक्षात अर्जुन होय. तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी. माऊली हो, आणि ह्यामुळेच तो श्रीकृष्णांच्या कृपेला पात्र ठरला होता. आणि ही श्रीकृष्णांची कृपा कशी झाली तर हा योग मार्ग, हे आत्मज्ञान सांगता सांगता त्या ठिकाणी अर्जुनाचं अर्जुनत्व श्रीकृष्णांमध्ये समरस होऊ पाहत होतं. द्वैतातून अद्वैताचा अनुभव प्रगट होत होता. तोच भाव प्रकट करताना त्याला भक्तीची जोड देत ज्ञानोबाराय म्हणतात, हो का आत्मनिवेदना तळींची, जे पीठिका आहे सख्याची. नवविधा भक्तींमध्ये आत्मनिवेदन रूप भक्ती येते, सख्यत्व भक्ती येते. आणि जेव्हा सख्यत्व भक्तीची पराकाष्ठा गाठली जाते त्यावेळी त्या सख्यत्वामध्ये दोनपणा उरत नाही, तिथे एकत्व नांदायला लागतं. एकरूपता, समरसता प्राप्त होते. सख्य भक्तीचा कळस गाठला जातो आणि तिथूनच आत्मनिवेदन भक्ती जन्माला येते. अशी ही जी सख्यत्व भक्तीची भूमिका आहे, सख्यत्व भक्तीचं आदिपीठ आहे, त्या आदिपीठाची जर का मुख्य देवता कोण असेल, अधिष्ठात्री तेथींची, ती देवता कोण असेल तर पार्थू हा अर्जुनच त्या सख्य भक्तीच्या पीठाची मुख्य देवता आहे. पासींची गोसावी वर न वाणिजे, असा हा अर्जुन आणि त्याच्या पासी म्हणजे त्याच्या जवळ साक्षात श्रीकृष्ण परमात्मा आहे. पासींची गोसावी वर न वाणिजे, मग पायिकाचा गुण घेईजे. परंतु ज्ञानोबाराय म्हणतात, पण त्या श्रीकृष्णांचं गुणवर्णन न करता अर्जुनाचंच गुणवर्णन करावं असं वाटतंय. एवढं त्या अर्जुनाचं भाग्य थोर आहे की ज्याच्यावर हा श्रीकृष्ण कृपा रूप प्रसाद बरसतोय. ऐसा अर्जुनुची तो सहजे पढिये हरी, पासींची गोसावी वर न वाणिजे, मग पायिकाचा गुण घेईजे. ऐसा अर्जुनुची तो सहजे पढिये हरी. आणि म्हणूनच अत्यंत सहजपणे हा अर्जुन भगवंताला सहजपणे, स्वाभाविकपणे अत्यंत प्रिय होता. ज्ञानोबारायांनी हे भक्ती प्रेमाचं दृश्य आपल्या समोर शब्दांच्या साह्याने प्रगट केलंय, ज्यातून आपण कल्पना करू शकतो की श्रीकृष्णांच्या अंतःकरणातले भाव त्यांच्या नजरेतून प्रगट होताना हे ज्ञानोबारायांना दिसतायत, ते कसे असतील. अर्जुनाकडे किती प्रेमळ दृष्टीने भगवंत बघत असतील. पुढे ज्ञानोबाराय आपल्याला अजून काही उपमा देत आहेत.
अर्जुन आणि अर्जुनावर असलेल्या श्रीकृष्णांच्या प्रेमासाठीच या उपमा आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, पाहा पाम अनुरागे भजे, जे प्रियोत्तमे मानिजे, ते पतीही हुनी काय न वर्णिजे पतिव्रता. अहो, एखादी पत्नी, एखादी बायको आपल्या पतीची अत्यंत आदराने, अत्यंत प्रेमाने सेवा करते. अशी सेवा करते की ज्यामध्ये ती आपल्या पतीची काळजी तर घेतेच, पण त्याचं आत्महित काय आहे ह्याकडेही विशेष लक्ष ठेवते. पाहा पाम अनुरागे भजे. आणि त्यामुळेच ती आपल्या पतीला अत्यंत प्रिय होते. परंतु जगामध्ये बघायला काय मिळतं, तर पतीच्या ऐवजी पत्नीचीच स्तुती केली जाते. त्या पत्नीची स्तुती ही अधिक केली जाते. ज्ञानोबारायांना असंच सुचवायचंय की ह्या ठिकाणी सुद्धा खरं तर श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाच्या शेजारी उभे आहेत, परंतु स्तुती मात्र आम्हाला अर्जुनाचीच करावीशी वाटते. का तर तैसा अर्जुनुची विशेषे स्तवावा, ऐसे आवडले मज जीवा, जे तो त्रिभुवनींचिया दैवा, एकायतनु जाहला. कारण हा अर्जुन, ह्या अर्जुनामुळे आज त्रिभुवनाचं दैव उजळून निघालंय आणि त्यासाठी तो एकटाच पूर्णपणे निमित्त झालेला आहे. असा हा अत्यंत भाग्यवान, पुण्यस्वरूप आणि पवित्र असा अर्जुन आहे. त्याचीच विशेष करून स्तुती करावी हे माझ्या जीवाला आवडतंय असं ज्ञानोबाराय सांगतायत. कारण आज या अर्जुनामुळे काय घडलंय, जयाचिया आवडीचे निपांगे, अमूर्तुही मूर्ती आवगे, पूर्णाही परी लागे, अवस्था जयाची. ज्ञानोबाराय म्हणतात, अहो केवळ आणि केवळ अर्जुनाशी जे श्रीकृष्णांचं सख्यत्व आहे, त्या सख्यत्वामुळेच, त्या प्रेमामुळेच, त्या भक्तीमुळेच अमूर्त असलेलं परमात्म तत्व मूर्त स्वरूपात प्रगट झालेलं आहे. अमूर्त रूपी असलेलं मूर्ती रूपात प्रगट झालेलं आहे. आणि जे परमात्म स्वरूप स्वभावताच पूर्ण आहे, पूर्ण आहे, ज्याला कशाचीही आवश्यकता नाही, पण असं पूर्ण परिपूर्ण असून सुद्धा त्याला अर्जुनाच्या प्रेमाचा ध्यास लागलेला आहे. म्हणून अर्जुन विशेष, म्हणून ज्ञानोबारायांना राहवत नाहीये आणि ते अर्जुनाची स्तुती करतायत, त्याच्यात रममाण झालेले आहेत. माऊली हो, हेच ते विशेष गुण जे नामस्मरणातून, उपासनेतून, साधनेतून आपल्या अंतःकरणात प्रगट हो. आपल्याला भगवंताविषयी, भगवंताला आपल्याविषयी असंच प्रेम, असंच सख्यत्व, असा जिव्हाळा निर्माण हो, हीच परमेश्वराचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.